आंब्याचं इन्स्टंट लोणचं आणि हे खरोखर एका मिनिटात बनते. चवीला चटपट, जेवणाची चव तर 100,000 पटीने वाढवतेच. त्याचबरोबर असा टाईमपास म्हणूनही खायला मजा येते. तर कसं बनवलेलं आहे ते बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. हे आंबे मी माझ्या सासरी झाड आहे त्याचे तोडलेले आहेत. छोटे छोटे आंबे होते. याच्यात कोय म्हणते ती पकडलेली नाही आहे. कडक अगदी सॉफ्ट आहे. त्याला तोडले, स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता याला कापून घेऊया. तर मी सालीसकट कापते. तुम्हाला हवं असेल तर साल तुम्ही काढून घेऊ शकता. अगदी छोटे छोटेच घ्यायचे, ज्यात कोय बनलेली नाही आहे ते, तेव्हा खायला मजा येते. कोय बनली असेल तर आजूबाजूचं कापायचं आणि बाकीची कोय बाजूला ठेवायची. आता यात चवीनुसार मीठ घालायचं. थोडं मीठ जास्त झालं तरीही चालतं. तिखट घालायचं आणि थोडीशी पिठी साखर घालायची. थोडीशी मी खलबत्त्यात कुटून घेतली. साखर घालायची. तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता, जिरा पावडरसुद्धा घालू शकता आणि याला छान मिक्स करून इन्स्टंट असं हे आपलं लोणचं रेडी झालेलं आहे. जेवणासोबत खाऊ शकता, टाईमपास म्हणूनसुद्धा खाऊ शकता. सगळ्यांच्याच तोंडाला बनवता बरोबर घरात पाणी सुटेल. नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली नाही की नाही आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, एंड स्क्रीनला आणि आय बटनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत, त्यासुद्धा बघा आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपीज आवडल्या त्या मला नक्की कळवा. तर हे बघा सगळं रेडी झालेलं आहे. छान बाऊलमध्ये घेतलं आहे. हे मी बनवलं आहे आणि बनवताबरोबर माझ्याकडे माझ्या मुलींनी बाऊलमध्ये घेऊन लगेच संपलं. तर हे खूप छान, खूप टेस्टी लागते. यात अजून 2-3 व्हर्जन्स आहेत, ते सुद्धा मी सोबत घेऊन येईल की कसं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आंबा खाऊ शकता. कारण की मला कच्चा असो की पिकला असो आंबा हा खायला आवडतो. तर ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.